नई मुंबई में मंत्री गणेश नाइक का जनता दरबार आयोजित किया गया, जिसमें 600 से अधिक लोगों ने ज्ञापन प्रस्तुत कर अपनी समस्याएं उठाई। नागरिकों ने सिडको के कुछ अधिकारियों को अक्षम और भ्रष्ट करार दिया और सिडको को नई मुंबई के माध्यम से संचालित करने की मांग की। क्षमता नाहीये, आंदोलन करण्याची क्षमता नाही, एखाद्या भ्रष्ट अधिकाऱ्याच्या विरुद्ध नाव घेऊन तक्रार करण्याची क्षमता नाही। परंतु त्यांना मी सांगतो की हे अशा प्रकारचे खोट्या मार्गाने कमवलेले पैसे तुमच्या पोराबालांच्या जीवनामध्ये सुखाचे दिवस आणणार नाहीत। पश्चाताप करावा लागेल। म्हणजे माझं म्हणणं की एखादा चुकला असेल त्याला समज द्या आणि त्याला दुरुस्त करायला लावा, परंतु नाग जर कोणाला त्रास देणार असेल तर नवी मुंबईमध्ये आणि गणेश नाईकचं ज्या ठिकाणी अंमल आहे त्या ठिकाणी या गोष्टी होणार नाहीत। प्रत्येकाला हिशोब द्यायला लागतील, हे मी विनम्रपणे सांगतो। हा अहंकार नाही। त्या बाबतीमध्ये मी म्हणतो या नवी मुंबई महापालिकेच्या जनतेला सुखी ठेवण्याकरता जो घटक तिथे कार्यरत आहेत त्या प्रत्येक घटकाच्या मनाला आनंद देण्याकरता सगळ्या गोष्टी करण्याची मी भूमिका घेतलेली आहे आणि ती मी करेन। दादा शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांना सुद्धा मुंबईमध्ये जनता दरबार भरवण्यासाठी आदेश दिलेले आहेत। यावरून नक्की जनतेचे प्रश्न सुटतील का? नाही, मीच तुला आमंत्रण केलेलं आहे की सन्माननीय एकनाथजी शिंदेनी सुद्धा नवी मुंबईत यावं, दरबार घ्यावं, अजितदादांनी यावं। जर त्यांना वेळ नसेल तर त्यांनी त्याच्या मंत्र्या त्याच्यात काय वावड आहे, येऊन लोकांना भेटलं। समजा आज मला कधी 450 टोकन आले, ते पण 30,000 ते लोक भेटली 600च्या वरती, म्हणजे कुठलं निवेदन। उद्याला ह्या ठिकाणी उद्याला एकनाथ शिंदे 1200 लोक आले, 1200 लोकांचे प्रश्न सुटले तर नवी मुंबईच्या जनतेचे प्रश्न सुटले, त्या गोष्टीचा मला आनंद असेल। आणि अशाच प्रकारचे तुम्हाला एक सांगतो, एखादा आमदार ज्याला निवडून येतो त्याला आमदार तो त्या मतदारसंघाचा राहत नाही। तो आमदार या राज्यातल्या कुठल्याही जिल्ह्यातल्या, कुठल्याही तालुक्यातल्या, कुठल्याही गावच्या लोकांचा प्रश्न, कुठल्याही खात्याचा तो उपस्थित करू शकतो। आणि ज्यावेळेस प्रश्न विचारल्यानंतर ती प्रॉपर्टी सभागृहाची होती, तर सभागृहामध्ये एखाद्या आमदारांनी प्रश्न विचारला तरी त्याच्या अनुषंगाने वो प्रश्न अन्य आमदार। अशाच प्रकारचे सरकार ही सामूहिक जबाबदारी आहे। माननीय मुख्यमंत्री एक कॅप्टन असतात, परंतु त्यांच्या बरोबर असलेले व्हाईस कॅप्टन 2 आहेत आपल्याकडे, आणि आता आम्ही सुद्धा खेळाडू आहोत। आता त्यांची महाराष्ट्रात थांबणार नाही अशी घोषणा केल्यानंतर आम्ही थांबून कसं जमेल? आम्ही गतिमान झालं पाहिजे, शक्तिमान झालं पाहिजे आणि प्रकाशमान झालं पाहिजे। ते होईल। माननीय मोदीजींनी तशाच प्रकारची गोरगरिबांकरता कनव दाखवलेली, दाखवलेली कृती करायला घेतली। माननीय देवेंद्र फडणवीसांनी 100 दिवसाचा कार्यक्रम दिला होता, त्या अनुषंगाने त्याची कार्यपूर्ती होण्यासाठी त्यांचं काम चालू आहे। आणि निश्चितपणे हे जे काम आहे 100 दिवसाच्या पूर्तीचाच भाग आहे। एक देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे, अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या सरकारला शक्तिमान करण्याचं काम गणेश नाईक इथं करतोय। आणि गणेश नाईकाचं म्हणणं आहे की या ठिकाणी ज्यावेळेला जनतेची कामं करतो त्यावेळेला पक्ष या गोष्टीला काही किंमत नाही। मी सांगतो या दरबारामध्ये कुठल्याही धर्माचा, जातीचा, पंथाचा, भाषेचा, वर्णाचा, वर्गाचा आणि कुठल्याही पक्षाचा माणूस जर योग्य भूमिका त्या ठिकाणी घेऊन आला त्या माणसाला न्याय देण्याकरता गणेश नाईक बांधील।